तर विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर इथं बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अधिपत्याखाली सल्लागार आणि कार्यक्रम सहाय्यक या पदांची जी भरती प्रक्रिया आहे, तर ती इथं घेण्यात येणार आहे. आणि त्यासाठी सदर पदे कंत्राटी तत्त्वावर भरायची आहेत आणि त्यासाठी इथं मुलाखत घेण्यात येणार आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथं बघू शकता 1 नंबरचे जे पद आहे ते आहे सल्लागार. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 2 आहेत. त्यानंतर विमुक्त जाती अ, भटक्या जमाती तर यांच्यासाठी इथं 1 जागा आहे. आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर ती इथं एम-बी-बी-एस किंवा एम-डी लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं अनुभव लागणार आहे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामाचा. आणि जर तुम्हाला इथं अनुभव असेल, तर तुम्हाला इथं प्राधान्य देण्यात येईल. आणि यासाठी तुम्हाला 73,500 वेतन मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे बालरोग तज्ञ. तर याच्या इथं 4 जागा आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 2, अनुसूचित जातीसाठी 1, त्यानंतर विमुक्त जातीसाठी 1 आहे. यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथे एम-बी-बी-एस, एम-डी लागणार आहे, बालरोग तज्ञ. आणि तुम्हाला इथं अनुभव लागेल राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामाचा. आणि यासाठी तुम्हाला 75,000 इतके वेतन मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मानसोपचार तज्ञ. तर याच्या इथं 2 जागा आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 1 आहे. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी इथं 1 जागा आहे. आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथं एम-बी-बी-एस, एम-डी लागणार आहे, मानसोपचार तज्ञ. आणि तुम्हाला इथं कामाचा अनुभव लागेल. आणि यासाठी तुम्हाला 75,000 इतके वेतन मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक. तर याच्या इथं 2 जागा आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 1 आहे. त्यानंतर विमुक्त जातीसाठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे. वैद्यकीय, एम-बी-बी-एस, बी-डी-एस किंवा बी-ए-एम-एस किंवा बी-एच-एम-एस. त्यानंतर तुम्हाला इथं कामाचा अनुभव लागेल. आणि यासाठी जे तुम्हाला वेतन आहे, तर ते इथं 32,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती 45 वर्षापर्यंत आहे. आणि जे कामाचे ठिकाण आहे, तर ते बृहन्मुंबई महानगरपालिका आहे. तर ही संपूर्ण पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत, तर ती इथं राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आहेत. आणि ती इथं पूर्णतः कंत्राटी तत्त्वावर असतील. आणि या पदांसाठी जे मानधन आहे, तर ते तुम्हाला एकत्रितपणे देण्यात येईल. त्यानंतर निवड यादीतील उमेदवार इथं मुलाखतीसाठी पात्र असतील. आणि उच्च शिक्षित आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना इथं प्राधान्य देण्यात येईल. तर इच्छुक उमेदवारांनी आवश्यक पात्रता व अनुभव असलेली जी कागदपत्रे आहे, तर त्यांच्या छायांकित प्रतीसहित अर्ज करायचा आहे 10 एप्रिलपर्यंत 3 ते 5 या वेळेमध्ये. आणि जे ठिकाण आहे अर्ज करण्याचे, तर ते इथं संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी NUHM कार्यालय एफ दक्षिण विभाग, पहिला मजला, रूम नंबर 13, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, परेल. तर यांच्या कार्यालयात तुम्हाला इथं अर्ज सादर करायचे आहेत. व तुम्हाला इथं मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. आणि या पदांसाठी जी तुमची मुलाखत आहे, तर ती इथं रिक्त पदे भरेपर्यंत आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत वॉक इन इंटरव्ह्यू या पद्धतीने तुमच्या इथं मुलाखती घेण्यात येतील. तर तुम्हाला जो अर्ज आहे, तर तो तुमच्या साक्षांकित प्रतीसहित अर्ज करायचा आहे. त्यानंतर अर्जावर तुम्हाला इथं पासपोर्ट फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर त्यावर तुमची इथं संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.